नमस्कार. BC न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण खास मुलाखत यामध्ये आपण नेहमीच अशा व्यक्तिमत्वाशी चर्चा करत असतो ज्यांनी समाजासाठी काही कार्य केलेले आहे किंवा अशा यशोशिखरावर ते पोहोचलेले आहेत जिथे समाजासमोर त्यांनी काही आदर्श ठेवलेले आहेत. आणि आज आपण अशाच व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्या कामाविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यांचं कार्य ते कसे करतात आणि कशा प्रकारे त्यांना घरून जो आहे सपोर्ट मिळतो या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहे निर्मिक ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका जया आंबोरे आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत की या संस्थेची जी स्थापना आहे त्यांनी कशी केली आहे, काय त्याच्यामागचा उद्देश होता, काय प्रेरणा होती त्यांना मिळालेली की त्यांना का बरं वाटलं की म्हणजे आपण या संस्थेचं जे आहे स्थापना केली पाहिजे आणि याद्वारे त्यांनी महिलांना मोठ्या प्रमाणात असं रोजगार निर्माण करून दिला आहे, रोजगार त्या देत आहेत आणि ज्या शेकडो महिला त्यांच्याशी या संस्थेमार्फत जुळलेल्या आहेत त्यांचं समाजकार्य हे विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रात पसरलेलं आहे आणि अनेक संस्थांशी त्या जुळलेल्या आहे. समाजकार्य ही त्यांची आवड आहे, सोबतच त्या राजकारणात देखील आहे. आपण सगळी माहिती त्यांच्याकडनं घेऊया त्यांच्या कामाबद्दल. नमस्कार मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. सर्वात पहिले तर मी हाच प्रश्न तुम्हाला विचारेल की निर्मिक ग्रामीण बहुउद्देशीय संस्था या संस्थेची तुम्ही स्थापना केली, काय कारण आहे यामागचं? नमस्कार. निर्मिकची संस्था ही निर्माण जी केली आहे ती माझ्या वडिलांनी केलेली आहे. त्यांच्याकडनं मला हे गिफ्ट मिळालेलं आहे. त्यांनी निर्मिक याचा अर्थ निर्माता आणि निर्माता म्हटल्यानंतर त्यांनी माझ्याकडे जे उद्देश त्यांनी दिलेले आहे की तू महिलांसाठी काहीतरी करू शकते आणि त्यांना ते पहिलेच म्हणजे होतं की त्यांचं जे पाहत होते मी ते कार्य करायचे, ते पण समाजसेवेक करत होते आणि गव्हर्मेंट जॉबला पण होते. पण या संस्थेमार्फत मला जे महिलांसोबत भेटण्यात आलं आहे आणि त्या जे प्रॉब्लेम आहेत त्यांचे महिलांचे ते प्रॉब्लेम पाहूनच मी या संस्थेला समोर आणलं आहे की आपण या संस्थेमार्फत महिलांचं काहीतरी करू शकतो, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू शकतो, त्यांना सक्षम करू शकतो. या उद्देशाने मी या मार्गे म्हणजे या संस्थेमार्फत समाजामध्ये आली आहे. पण इथे आल्यानंतर मला जे म्हणजे महिलांमध्ये गेल्यानंतर समजलं की किती प्रॉब्लेम आहेत त्यांचे आणि त्या प्रॉब्लेमसोबत लढण्यासाठी त्यांना एक काहीतरी सपोर्ट पाहिजे. तो सपोर्ट मी आज त्यांचं बनलेली आहे. निर्मिकमार्फत मी त्यांना रोजगार दिलेला आहे, ते स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि अजून काही करण्याची खूप इच्छा आहे यांच्यासाठी, पण मी करत राहत आहे. पण एक वडिलांचा आशीर्वाद म्हणून मी आज ही संस्था खूप मोठ्या शिखरावर घेऊन जाते आहे. हळूहळू एक एक पायरी चढत आहे. पण एक आहे की आपल्याला समाजासाठी जर काही करायचं असलं तर कोणीतरी सपोर्ट पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला बाकीच्याही गोष्टी खूप लागतात, पण मला त्या गोष्टी मिळत आहेत आणि असं मी समाजकार्य करते आहे. नक्कीच. आपण ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्हाला तुमच्या बाबांकडनं ही निर्मिक संस्था मिळालेली आहे, बाळकडू जे आहे तुम्हाला समाजसेवेचं हे घरातनं मिळालेलं आहे. तुम्ही राजकारणात पण आहात, सक्रिय आहात, समाजकार्यात जशा सक्रिय आहात तशा महिलांसाठी तुम्ही कार्य करता आहात. काय सांगाल आत्तापर्यंत महिलांसाठी तुम्ही संस्थेमार्फत काय काय कार्य केलेली आहे? मी तसं पाहिलं तर महिलांसाठी भरपूर कामं करते आहे. त्यांना गृहउद्योग म्हणून दिलेले आहेत की त्या आपल्या वड्या पापड वगैरे ज्या गोष्टी असतात, काही म्हणजे काही आहे की एज्युकेशनमुळे पण बाया खूप मागे आहेत. पण आज त्यांच्यातही काहीतरी गुण आहेत, या गुणांना ओळखून मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आहे. काही बायांना मी शिलाई मशीन दिलेले आहेत, त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. काही ऑइलच्या मशीन आहेत आणि गृहउद्योग तर माझे चालूच आहेत. बाहेरगावी आज नाही म्हटलं 150-200 महिला माझ्याकडे काम करत आहेत बाहेरगावी. तर त्यांचा जो माल येतो तो मार्केटमध्ये छान आणि हे वड्या पापड आपण जे म्हणतो आता हे तर कमीच झालेलं आहे, पण यांच्यामार्फत जे मी करते आहे त्यांच्या त्या हाताची टेस्ट वगैरे ह्याचा माझा त्यांना सपोर्ट भरपूर आहे या गोष्टीचा. मला एक विचारायचं आहे की तुमची संस्था जी आहे ही फक्त विदर्भ नाही, नागपूर नाही तर महाराष्ट्रात काम करते. तर कशा प्रकारे तुमचं काम असतं, कशा प्रकारे तुम्ही महिलांशी जुळले आहात किंवा तुम्ही त्यांच्याशी भेटता आहात? कारण महिला म्हटलं की घरातले अनेक ज्या प्रॉब्लेम्स असतात, समस्या असतात, या सगळ्या त्यांना असतात. मग ह्या सोडवण्यात तुम्ही कशी मदत करता आणि ज्याप्रमाणे तुम्ही रोजगार देताय, आपण बघतो की खेड्यामधल्या महिलांना बाहेर काढणं जरा कठीण असतं, पण त्यांना रोजगाराची संधी जर मिळाली तर त्या नक्कीच काम करतात. काय तुमचा अनुभव आहे?
खेड्यागावातलं जर सांगायचं म्हटलं तर त्यांचं एक असतं की आमचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही पूर्ण खाली असतो म्हणे मॅडम. तर मग आपण त्या जे उन्हाळ्याचे 3 महिने 4 महिने असतात त्याच्यामध्ये त्यांना तो गृहोद्योग मी देते, त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा होतो. असे शेतात जाऊन मोलमजुरी करतात, सगळं करतात, मान्य आहे. पण आज जर स्वतःचा पैसा जर तुम्ही 250-300 रुपये म्हटला त्यांच्यासाठी खूप मोठा रक्कम आहे ती. आणि ती जर स्वतः कमवून त्यांनी जर मिळवली तर त्यांना तो वेगळा स्वाभिमान वाटतो. आणि त्याच्यासाठी आता मला जे इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले 2, त्याच्यानंतर मला जे कॉल आले की मॅडम तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. तर असे फोन आल्यानंतर एक आपल्याला थोडंसं आनंद होतो की चला आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो. म्हणून आपल्याला आज एक कॉल येत आहेत. मी त्या कॉलचा पूर्ण उपयोग घेतला आणि ज्यांना गरज आहे खरंच त्यांना खरंच मदत करते. आपल्या कार्याची पोचपावती ही आपल्याला आपल्या मागे हे सगळे अवॉर्ड्स ठेवलेले आहे या रूपाने दिसते आहे. तुम्हाला असंख्य असे अवॉर्ड्स मिळालेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? एकच सांगू इच्छिते की जे मी कार्य केलेलं आहे त्याचं मला लोकमतनी पण खूप साथ दिलेली आहे. त्यांनी जे कार्याची पावती मला ती मिळालेली आहे. मी तर काही अपेक्षा केली नव्हती. मी निस्वार्थ मनाने हे काम करते आहे समाजसेवेचं. पण आज तुम्ही पण माझी पाहिलं आहे की एवढं सगळं करून तुम्ही आज माझा इंटरव्ह्यू घेत आहे. खूप आनंद होतो या गोष्टीचा की चला आपण जे कार्य करतो ते सफल होत आहे याचा आनंद होतो. नक्कीच. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही समाजकार्य करता आहात, त्यासोबत तुम्ही घर सांभाळता आहात, मुली असतील, मिस्टर असतील तुमचे, मग कसा तुम्ही वेळ देता आहे? म्हणजे घर सांभाळून तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करता आहात, तर कसा वेळ मिळतो आहे, घरच्यांचा कसा सपोर्ट आहे, काय सांगाल? माझे मिस्टर PWDला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, ते वर्ध्याला असतात. 2 मुली मी इथे घेऊन राहते, एक वकील आहे आणि एक इंजिनियर होत आहे. या दोघींचाही मला खूप सपोर्ट आहे. आणि सगळ्यात जास्त मिस्टरांचा आहे की जया तू काहीतरी करू शकते. त्यांच्या या शब्दावर मी आज इथपर्यंत पोचलेली आहे. आणि मुली तर मला खूप सपोर्ट करतात. आज वकील असल्यामुळे ते पण मला खूप हेल्प करते. मम्मा तू कर, आम्ही घर सांभाळू शकतो, तू जा, तुला मीटिंग आहेत, तू काही महिलांसाठी करते तू जा आणि कर, आम्ही सगळं सांभाळतो. मला तिघांचाही खूप सपोर्ट असल्यामुळे मी आज इथपर्यंत पोचू शकते आहे. नक्कीच. तुम्ही सांगताय की जसं आपण महिलांबद्दल तुम्ही काम करता, महिलांचं सक्षमीकरण असेल, महिलांना खूप समस्या येतात, तर अशा समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कधी म्हणजे जसं वकील तुमची मुलगी आहे तर कधी तुम्हाला तिचा पण सपोर्ट मिळाला आहे का? किंवा घरचे वादविवाद असतील महिलांचे, अशा समस्या सोडवण्यात देखील तुम्ही म्हणजे तत्पर असता, आम्ही असं ऐकलं आहे, काय सांगाल? खूप प्रॉब्लेम आहेत. पण कसं आज मी खूप जणांचे प्रॉब्लेम सॉल्व केले आहे. पण मी असं कधी जाणून नाही दिलं की मी हे केले आहेत. त्यांना छान समजावून सांगते की नाही बाबा, काही संसारात भांडणं होतातच, दोघांचे होतात, पण काही गोष्टी अशा असतात की आपल्यालाही सांभाळून घ्यावं लागतात. चुका दोघांचे असतात, पण दोघांनी समजून घेतल्यानंतरच ते होतात. असे आम्ही काही गोष्टी आहेत माझी मोठी मुलगी आणि मी, आम्ही समजावून सांगतो. त्या गोष्टीला काही जणी मान्य पण करतात. पण वकिलाचं कसं, वकील असल्यामुळे तिचं कार्य ती करते, पण समाजसेवेमध्ये पण ती मला खूप सोबत करते. पण अशी प्रकरणं खूप कमी येतात. पण ज्या अर्थी असे काही माझ्याजवळ जे गोष्टी येतात महिला घेऊन, त्या फक्त की स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करा आणि आम्हाला म्हणजे काहीतरी काम केल्यानंतर जो पैसा भेटतो तो आमच्या घरात आला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. बाकीचे हे प्रकरणं असतात ही माझी मुलगी सॉल्व करते. बिलकुल. काउन्सिलिंग जे आहे ते सुद्धा तुमच्याकडनं केलं जातं, अगदी बरोबर. आणखीन मला एक प्रश्न विचारायचा होता की ज्याप्रमाणे तुम्ही आता महाराष्ट्र म्हणजे विदर्भाबाहेर जाता, मग अशा वेळेस काय समस्या म्हणजे पाहायला मिळतात? विदर्भाच्या बाहेरच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही काम देता, तर मग तुम्ही नागपूरमध्ये असता आणि मग त्यांच्याशी कसा संपर्क राहतो तुमचा? म्हणजे संपर्क असणंही गरजेचं असतं. तुम्ही कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हँडल करता? आता माझे आता वर्ध्याला काही काम सुरू होत आहेत, काही गडचिरोली वगैरे या साईडला, खामगाव, बुलढाणा. मला जेव्हा काही कॉल आला तर मी स्वतःहून जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करते. काही प्रॉब्लेम असले किंवा पैशाने असो, काही असो, कोणाच्या मुलांची फी असो. आज कोरोनामध्ये पण मी खूप हेल्प केलेली आहे. काही अनाथ मुलं आहेत त्यांना पण घेतलेलं आहे. तर त्यांचं एज्युकेशन वगैरे करून पण मी स्वतः कॉल आल्यानंतर मी स्वतः जाते तिथे, त्यांचे कॉल आल्यानंतर. समाजकार्यासोबत तुम्ही राजकारणात देखील आहात, तर समाजकार्य आणि राजकारण कसं सांभाळता? काय माहीत, पण हे गॉड गिफ्टच आहे मला असं म्हणू शकते. कारण एक राजकारण पण सांभाळू शकते आणि समाजकार्य पण करू शकते.
पण बाहेर निघायला मी थकत नाही, कारण मला दोन्ही कार्य करायचे आहेत. राजकारणाची साथ असल्यानंतर मी याच्यापेक्षा जास्त जोमाने काम करू शकेल असं मला वाटतं. नक्कीच राजकारणाची साथ असल्यावर तुम्ही समाजकार्य अतिउत्तम करू शकता, एक पॉवर तुमच्याजवळ असेल. मला आणखीन विचारायचं आहे तुम्हाला की ज्याप्रमाणे तुम्ही घराच्या बाहेर निघता त्यावेळेस तुम्हाला कुठले असे वाईट आणि चांगले अनुभव आले आहेत ज्यामधनं तुम्ही पुढे शिकलात आणि पुढे गेला आहात? वाईट तर असे काही आलेले नाही आहेत, फक्त मी आपण बघतो की अपडाऊन्स येत राहतात. तुम्ही खचल्या नाही किंवा खचल्या होत्या आणि मग अशा काही अनुभव आहेत तुमच्याकडे की त्यातनं तुम्ही सावरून स्वतःला समोर गेले आहात? काही असतात, काही प्रॉब्लेम असतात, पण कसं हे फक्त मिस्टर माझे मला जे बोलतात माझ्यासोबत, एखादं आम्ही काही असलं तर मी त्यांच्याशी डिस्कशन करते की अहो आज असं झालं आहे, तसं असं काय करू शकते मी. ते मला त्या प्रॉब्लेमसाठी सांगतात की तू असं कर म्हणजे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण असे म्हणजे हे सोबत असल्यानंतर मला खरंच प्रॉब्लेम जास्त काही आलेलं नाही आहे. आणि पप्पा पण होते तर पप्पांनी, आज भाऊ माझे वकील आहेत, जज आहेत, तर त्याच्यामुळे कसं मला या गोष्टीसाठी इतका त्रास झालेला नाही. पण महिलांचे त्रास पाहिल्यानंतर मला ते कळून चुकलं की खूप प्रॉब्लेम आपण त्यांचे सॉल्व्ह करूया. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही समाजकार्य आणि राजकारण एक सोबत करत आहात, सोबतच घराची जबाबदारी पार पाडता आहात आणि जी निर्मिक बहुउद्देशीय संस्था, ग्रामीण बहुउद्देशीय संस्था जी आहे यासाठी तुम्ही कार्य करत आहात आणि याद्वारे तुम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करत आहात. तुमचं कार्य हे महाराष्ट्रभर आहे आणि महाराष्ट्राबाहेर जावो अशी आमची शुभेच्छा आहे BCN न्यूजतर्फे तुम्हाला. आणि जे अवॉर्ड्स तुम्हाला मिळालेले आहेत, जे तुमची यश आहे, हे म्हणजे याची भरभराट होत राहो आणि असेच तुम्ही महिलांसाठी अतिउत्तम काम करावं. ह्या सदिच्छांसोबत आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार. खूप खूप धन्यवाद.